कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर माणगाव गावच्या हद्दीत असलेल्या गोट फार्ममध्ये आग लागली। या आगीमध्ये तब्बल 400 बकऱ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। त्या ठिकाणी लागलेली आग ही रात्रीच्या वेळी लागल्यानं मदत कार्य मिळण्यात अडचणी आल्या आणि मुख्य प्राण्यांचा बळी यात गेलाय। दरम्यान गोट फार्म मालक यांचे या आगीमध्ये तब्बल 1.5 कोटींचं आर्थिक नुकसान झालंय। कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ जवळील माणगाव गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला राबिया बकरी फार्म आहे। माणगाव येथे मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली। रात्री सुमारे 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास ही आग लागली असून या दुर्घटनेत 300 ते 400 बकऱ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मध्यरात्री फार्म परिसरातून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या। काही मिनिटातच आग बकरी पालन करण्यासाठी उभारलेल्या शेड्समध्ये पसरली। आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की बकऱ्यांना बाहेर काढण्याची कोणतीही संधी मिळाली नाही। परिणामी मोठ्या संख्येने मुक्या प्राण्यांचा दुर्दैवी अंत झाला। फार्म मालकाच्या म्हणण्यानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या बिघाडामुळे ठिणग्या पडून आग भडकली असावी। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं मदतीस धाव घेतली, मात्र तोपर्यंत फार्मचं मोठं नुकसान झालं होतं। सुदैवानं या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, मात्र बकरी पालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर मोठा आर्थिक संकट ओढावलंय। महसूल आणि पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा सुरू असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे। संतोष पेरणे, कर्जत, रायगड। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।